श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तर चला, आता मी मोदक बनवणार आहे आणि मोदक बनवल्यानंतर मी जो नंतरचा व्हिडिओ आहे तो तुमच्याशी शेअर करते. चला तर मग आपण मोदक बनवूया. आता घेते. आता आपल्याला एवढं खोबरं घ्यायचं आहे मोदकसाठी. आता एवढं खोबरं मी किसून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यात मी साखर टाकते आणि थोडंसं मिक्सरमधून त्याला काढून घेते आणि आता मोदकचं पीठ मळून घेते. साखर आणि विलायची टाकून मी थोडीशी विलायची टाकायची आहे. तर इथं दळून घेतलं आहे खोबरं आणि साखर टाकून. तर मोदकासाठी मी पीठही मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता, पण मी शक्यतो गव्हाच्या पिठाचेच करते. तर इथं बघू शकता. आता आपण जर तुम्हाला लवकरात लवकर जास्त मोदक करायचे असेल तर ही ट्रिक खरंच वापरून बघा. मी 51 मोदक केले होते आणि 15 ते 20 मिनटात ते झाले होते एकटीने. तर बघू शकता, अशा प्रकारे आपली पोळी लाटून घ्यायची आहे आणि असे गोल 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 त्याचे काप करून घ्यायचे आहे. ते काप केल्यानंतर जेणेकरून आपल्याला मोदक करणं सोयीस्कर जातं. तर आता मी तुम्हाला इथं छोटंसं जे 2 मोदक आहे ते आधी करून दाखवते. बघू शकता. आता यामध्ये मी जे खोबरं आणि साखर दळून घेतलेले आहे ते टाकणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार झालेला आहे. आता मी 4 पाकळ्याचा मोदक करणार आहे. तुम्ही 5-6 तुमच्या पद्धतीने करू शकता. आणि आता इथं ताटाला थोडंसं पीठ लावून एक एक करून सर्व मोदक करून घेणार आहेत. आणि खरंच सोपं काम होतं आणि पटपट होतं. एकटं जर असलं आणि करायला कोणीची मदत नसेल तर अशा प्रकारे केलेले मोदक, कारण एक एक पोळी लाटून करणं म्हणजे ते काय शक्य होत नाही. तर बघू शकता, एवढे सारे मी मोदक केले होते. आणि आता मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे. मी इथं तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये आता आपल्याला एक एक करून मोदक सोडायचे आहे. जास्त तेल घ्यायचं नाही, कारण तळलेलं तेल जास्त शक्यतो भाजीमध्ये वापरायचं नसतं. त्यामुळे आपल्याला जेमतेम 5 ते 6 मोदक तळतील इतकंच तेल घ्यायचं आहे. आणि तळलेलं तेल नंतर जास्त उपयोगात आणण्यापेक्षा आधीच थोडंसं कमीच घेतलेलं बरं असतं. आणि इथं बघू शकता, जसे आपण गुलाबजाम तळून घेतो त्याच प्रकारे इथं आपल्याला मोदक तसेच एकदम कुरकुरीत होतात आणि खूप छान लागतात. आणि थोडंसं कमी गॅसवरती ठेवायचं आहे, जेणेकरून जास्त आपले जे करपणार नाही मोदक. आणि बघू शकता, एवढे सारे मोदक तयार झालेले आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते मोदक किती छान दिसतात ते. बघू शकता मोदकचा आकार. 4 कळ्यांचा मोदक आहे. तुम्ही 5-6 तुमच्या पद्धतीने करू शकता. तर मी आता छोटे छोटे केले होते, तुम्ही याच्यापेक्षा मोठेही करू शकता. तर आपण निघालेलो आहोत गणपती दर्शनाला. तर चला, मी तिथला तुम्हाला व्हिडिओ. आणि आता आपण निघालो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर आमच्या गावाजवळच एक नवसाचा गणपती असं म्हणतात, खूप जागृत असं देवस्थान आहे. आणि तिथं आता सप्ताह होता आणि आज नाही पण दुसऱ्या दिवशी तिथं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होतं. तर त्यासाठी तयारी चाललेली होती तिथं. आणि प्रसाद वगैरे सर्व काही तिथंच भेटतं. तर तुम्हाला मी दाखवते तिथलं वातावरण आणि कशी तयारी आहे. ती चहा वगैरे, साबुदाण्याची खिचडी, अशा प्रकारे सर्व तिथं पंगत दिली जाते. आणि ऊन खूप कड पडलेलं होतं, तुम्ही बघू शकता. आकाश पूर्ण निरभ्र होतं आणि आता खरंच पावसाची गरज आहे. पिकांची खूप अवस्था बघवत नाही आहे, पण आता पावसापुढे कोणाचं काही चालत नाही. आणि आता बघू शकता तुम्ही, कडक उन्हात आम्ही आलेलो होतो. 3चा टायमिंग असेल, 3-3:30चा. आणि बघा यात्रा तर खूप गर्दी होती आणि यात्रेत इथपर्यंत भरपूर लांबपर्यंत अशा रांगा लागलेल्या होत्या आणि दुकानंही भरपूर आलेल्या होत्या, तुम्ही बघू शकता साईडनी. आणि मंगळी चतुर्थी होती, त्यामुळं अंगारकी मंगळी चतुर्थी होती, त्यामुळं सर्वजण अवश्य करून भेट द्यायला येतातच आणि दर्शन घेतात. तर आमच्याकडं प्रत्येक चतुर्थीला तिथं जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथं जातात. पण संकष्ट चतुर्थी असलीच म्हणजेच तेव्हा जास्त तर लोक येतात. आणि खूप वर्षानंतर असा योग आलेला आहे अंगारकी चतुर्थीचा. आणि बघू शकता तुम्ही गर्दी. सर्व काही सामान इथं लहान मुलांच्या खेळण्या वगैरे किंवा आपलं जे कटलरीचं लेडीजचं सामान आहे तेही इथं उपलब्ध होतं. आणि आता बघू शकता आपण इथं. आणि पेढे वगैरे खूप काही असं जे
यात्रासारखीच इथं गर्दी असते आणि सप्ताह पण असतो. आणि चला आता आपण जाऊया. आणि इथं पारायणाला स्त्रिया आणि पुरुष दोन्ही पण जे वर्ग आहेत ते असतात. तर इथं बघू शकता पारायणाची तुम्ही गर्दी. आता इकडनं तुम्हाला लाईटमुळं जास्त दिसत नसेल तर मी त्या साईडनी नक्कीच तो व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर इथं पारायण चालू होतं. आणि इथं बघू शकता तुम्ही जे साईडला जे काका ते बसलेले आहेत, ते जो प्रसाद आपण बाप्पाला ठेवतो तोच प्रसाद इकडं जे येणारे भाविक आहेत त्यांना देऊन टाकतात. आणि नारळ वगैरे ठेवण्यासाठी खूप छान अशी त्यांनी इथं व्यवस्था केलेली आहे. आता मंदिरात जास्त शूट घेऊन देणार नाही, पण तरी मी थोडासा प्रयत्न केलेला आहे की जो शूट आहे तो घेण्याचा. आणि इथं साईडला जर तुम्हाला बघत असाल तर इथं मूषक राज बसलेले आहेत. आणि वरती इथं जे कोणी नवस बोललेले असतात त्या घंटा इथं वाहिलेल्या जातात. आणि इथं आपण आता बाप्पाचं दर्शन घेत आहोत. तर तुम्ही सर्व या बाप्पाचे दर्शन घेऊ शकता, कारण तुम्हालाही हा योग आलेला आहे जे आपले गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घेण्याचं. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी की इंदोरीकर महाराज येणार आहेत आणि त्यांचं कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता. तर इथं त्यासाठी तयारी चाललेली होती मंडप वगैरे टाकण्याची. आणि खरंच खूप छान असं तिथं वातावरण होतं. आणि बाकीचे जे तिथं शिबिरही भरलेलं होतं, माझ्या अंदाजे रक्तदान शिबिर असेल. आणि इथं साईडला जेव्हा दर्शन करून येतं तेव्हा इथं थोड्या वेळ देवाच्या दरबारात थोडा वेळ बसलंच पाहिजे. आणि आम्ही इथं थोडा वेळ बसलो. आणि बसल्यानंतर आपल्याला आता पुढेही अजून दर्शन करायचं आहे. पुढेही तुम्हाला हनुमंतरायाची जे मंदिर आहे ते दिसेल, तर तिथेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर साईडने अशा प्रकारे आणि तिथं खूप छान अशी माहिती लिहिलेली होती की गणपती बाप्पाचं वाहन उंदीर का आहे, किंवा गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात. तर असं खूप काही छान असं लिहिलेलं होतं. मी शूट करण्याचा प्रयत्न केला पण ते लांबणं काय येत नव्हतं. आणि इथं बघू शकता अशा प्रकारे सर्व पारायणाला बसलेले आहेत. आणि इथं महादेवाची पिंड आणि नंदी महाराज आहेत. तर यांचंही आपण दर्शन घेतलेलं आहे. तर इथं साईडला होम दिसत असेल. आणि या घंटा तुम्ही बघू शकता, ज्यांनी कुणी नवस बोललेलं असतं तर ते इथं ते अशा प्रकारे इथं वाहतात. आणि इथं शेजारी आहे हनुमंतरायाचं मंदिर. तर चला आता आपण हनुमंतरायाचंही दर्शन घेऊयात. आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर इथं हा मुलगा जो आहे तो ओम वगैरे काढीत होता. तर कपाळावरती तर म्हटलं चला आपण त्याच्याकडनं करून घेऊया निघायच्या वेळेस. आधी तो बोलला होता. आणि आता घरी आल्यानंतर मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला, पण तो काही शूट करू शकले नाही कारण अंगारका संकष्टी चतुर्थी होती. त्यामुळं बाप्पांना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा होता. तर मी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. 51 मोदक केलेले होते. आणि चंद्रोदयाला 10:30चा टायमिंग होता. तर 9-9:30ला मी, कारण इतक्या वेळ नंतर मुली सकाळी त्यांना स्कूल असते, त्यामुळं मी बाप्पाला म्हटलं बाप्पा माफ करावी. आणि घरातच मी बाप्पाचं पूजन केलं आणि आरती वगैरे बोलले. तर चला आपण आता आजचा व्हिडिओ इथंच संपूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.